श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात श्री जगद्गुरु तुकोबराय सांगतात, भक्त ऐसे जाना. कदाचित काही वारकऱ्यांनी प्रश्न केला असेल, का हो तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगताना भक्त ऐसे जाना. ऐसे जाना म्हणजे कैसे जाना. त्यावेळेस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जे देही उदास, जे मनुष्य देहावर उदास असतो ना त्यांना तुम्ही भक्त म्हणा. कदाचित बऱ्याच वारकाने प्रश्न केला, सर का हो महाराज तुम्ही आम्हाला सांगताना जो देहावर उदास असतो तो संत असतो, भक्त असतो. अहो बरेच लोक असे अनेक कारणाने उदास असतात हे का नाही. भयंकर कॅन्सरसारखा जर रोग जर आपल्या घरामध्ये असला, माणूस त्याने देखील उदास असू शकतो. कर्ज असलं, एखादा मदिरापान करून आलेला मनुष्य असेल, कदाचित एखादा भयानक ॲक्सिडेंट झालेला असेल, त्यानं देखील मनुष्य उदास असू शकतो. का हो महाराज त्यांना आम्ही भक्त म्हणाव का. त्यावेळी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय असतात, बाबा रे भक्तांची व्याख्या संतांनी अशी केलेली नाही, मग कशी केली सांगा ना महाराज. त्यावेळी श्री जगद्गुरु तुकोबराय सांगतात, गेले आशा पास निवारोने, ज्यांच्याकडं कशीच आशा नाही ना तो भक्त. विठाला विठाला एकंदर 7 पाशा आपल्याला सांगितले. भ्रांती माझी सत्वपाश, अहमदारा पुत्रपाश, स्वजन ग्रह द्रव्यपाश, आशा पाश 7वा, सप्तपाशाची निवृत्ती. राम नामे करी मारुती. हनुमंतरायाने 7ही पाशाची निवृत्ती केलेली आहे. पण कशाच्या बळावर केलेली आहे, ते भक्तीच्या नामस्मरणांच्या. का विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचा विषयच नारायण झालेला, बोलण्याची नाही. आता देवाविने काही बोलायचं जर असेल तर देवाविषयीच बोलायचं, अन्यथा बोलायचं नाही. म्हणून 7ही पाशाची निवृत्ती हनुमंतरायाने केलेली आहे. कशाच्या बळावर, ती फक्त भक्तीच्या बळावर. विठाला विठाला हरे विठ्ठला हरे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज एवढ्या लक्षणावर आम्ही भक्त समजाव का. त्यावेळी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नाही भक्तांची एवढीच व्याख्या नाही. समोर जाऊन सांगतात, गेले आशापास किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. महाराज सांगतात त्यांचा जर विषय नारायण झालेला असला ना, फक्त त्यांना देवच आवडते, देवाविषयी काही आवडत नाही. नावडत्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणत्या नावडत्या गोष्टी, नावडी जन. संतांना भक्तांना जन आवडत नाही. का आवडत नाही आपण समोर बघणार आहोत. कारण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय गावात भक्ती करत होते, पण गावातल्या लोकांनी भक्ती करू दिली नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, तुका म्हणी आता ऐका वचन, तिजुनिया जन भक्ती करा. प्रकाराचे 3 तुका म्हणे केलेली जन. महाराज सांगतात हा समाज देवाचा झालेला नाही, संतांचा नाही झाला. तुमचा आमचा होणार आहे का, नाही होणार नाही. म्हणून श्री जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नावडी जन, नावडी धन. धनही का आवडत नाही. वास्तविक पाहता धनाशिवाय सामान्य मनुष्य जगू शकत नाही लखन महाराज. या ठिकाणी श्री जगद्गुरु तुकोबराय सांगतात, धनाचा त्याग संतांनी केला. विठाला विठाला त्यांनी धनाचा त्याग का केला. कारण श्री जगद्गुरु तुकोबराय सांगतात, द्रव्याची मागे कळीकाळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा, म्हणून या संग खोटा त्याचा, म्हणून या संग घोडा दादा, म्हणून या घोडा संग नादा. द्रव्याच्या मागे कैकाळाचा लाग, द्रव्याच्या मागे कैकाळाचा लाग, द्रव्याच्या मागे कैकाळाचा लाग, द्रव्याच्या मागे कैकाळाचा लाग. म्हणून या संग खोटा त्याचा, 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 खोटा त्याचा. महाराज सांगतात द्रव्याचा त्याग का केला संतांनी. त्यावेळी गोड प्रमाण दिलं नामदेव महाराजांनी. द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा. त्यांचा संघ खोटा आहे. कारण का
अशी व्याख्या केलेली आहे संतांनी की द्रव्याच्या मागं 14 अनर्थ सांगितलेले आहे का नाही. स्तेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मधा, भेद, वैर, अविश्वास, स्त्री, द्यूत आणि मद्यपान असे एकंदर 14 अनर्थ द्रव्याच्या मागे सांगितल्यामुळं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराज सांगतात संतांनी द्रव्याचा त्याग केला. विठाला विठाला धन, माता, पिता, ठीक आहे महाराज, जनाचा त्याग केला इथपर्यंत ठीक आहे ना. धनाचा त्याग केला इथपर्यंत देखील ठीक आहे, पण आई वडिलाचा त्याग केला हे थोडं कुठतरी आम्हाला खटकते ना. त्यावेळेस श्री जगद्गुरु तुकोबाराज सांगतात संपूर्ण आई वडिलाचा त्याग संतांनी केला नाही. प्रल्हादे, जनक, बिभीषणे, बंधू, राज्य, माता, निंदू, भरते केले जे परमार्थाच्या आड येत असतात ना त्यांचा त्याग केला. विठाला विठाला वारकऱ्याने महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही आम्हाला सांगताना या गोष्टीचा त्याग संतांनी केला, भक्तांनी केला, पण कदाचित जर संतावर जर भक्तावर जर संकट आलं ना त्यांचा सांभाळ कोण करेल, कारण संकट येत असते. त्यावेळेस श्री जगद्गुरु तुकोबाराज सांगता अरे आपण जर विषयच नारायण केला असत तर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखडी पडून दे, केवढंही संकट येऊ ना तुकोबाराज सांगतात देव त्यांचं निवारण करतो. आणि शेवटच्या चरणात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराज सांगतात तुका म्हणे सत्ती कर्मा व्हावी साही घातलिया भय नरका जाणे. महाराज म्हणतात जीवनामध्ये सोबत येणारी एकच गोष्ट आहे ते म्हणजे जीवनात केलेलं कर्म. अन्यथा आपण कितीही धन कमवलं ते सोबत येणार नाही, फक्त आपण नाव आणि कर्म हे दोन्ही वस्तू सोबत येणार. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे, फक्त सत्य कर्म केलेलं सोबत येते, अन्यथा जीवनात सोबत येणारी वस्तू अद्याप तयार झाली नाही. विठाला विठाला महाराज तुम्ही सांगता सोबत येणारी वस्तू नाही म्हणता, आमचं फार प्रेम आहे आमच्या घरच्यांचं आमच्यावर. महाराज सांगता हे थोटान गोष्टी येतात. देहग्राहाची कामिनी ती तव राहिली भवनी आहे ना, आणि ती जळत असे मशानी आग्ने घे सवे एकटा. मित्र आले गोत्र आले ते तो मशानी परतले, शेके टाकून या गेले आग्ने घे सवे एक. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. मनुष्याने काय आहे, येथे मनुष्याने काय आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. वा वा लोंढे बाबांनी प्रमाण दिलेलं आहे. धन हे काळाचे, देह कुबेराचे, येथे मनुष्याचे काय. या ठिकाणी मनुष्याचं काय आहे, उघडेची यावे उघडेची जावी. या ठिकाणी काही सोबत आपण आणलेलंही नाही आणि न्यायचंही देखील काहीच नाही. म्हणून श्री जगद्गुरु तुकोबाराज सांगतात कार्य जर करायचं असेल तर सत्य कार्य करा, अन्यथा होत नसेल तर करू नका. नाही बघा पंढरपूरची वारी निघली नामदेव महाराज आणि वारकरी पंढरपूरला गेले, पण गावात राहणारे म्हणतात का हाल चालला पंढरपूरला, पाणी येतंय, कुठे झोप लागते, तिथे काय सोय आहे का, तू जाऊ नको पण जाणाऱ्याला आडवू नको. असे लोक जर म्हणत असतील तुकोबाराज सांगता घातलिया भय नरका जाणे आहे का नाही. म्हणजे एक तर कार्य नसल करायचं करू नका. जर कोणी वारीला जात असेल तर त्यांना आडवं जाऊ नका. जर तुम्ही त्याला आडवत जात असाल तर सरळ सरळ आहे घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जन धन माता पिता. विठाला विठाला असं या अभंगात
पांडुरंगाचा सरळ सरळ भाव मी तुमच्यापुढं मांडण्याचा प्रयत्न केला. भाव असाच असेल असंही मी सांगत नाही, पण नामदेवरायाच्या दरबारातली सेवा आहे. संत श्री राष्ट्रसंत श्री नामदेव महाराज बघा, आपण जर मोठा 10-15 हजाराचा महाराज आणला असता तर वाया गेला असता ना. आज पाणी यायला लागला ना, पैसा घरी राहिला ना आपला, है का नाही. विठ्ठल विठ्ठल राष्ट्रसंत श्री नामदेव महाराज यांच्या 755व्या जन्म उत्सवानिमित्ताने चालू असलेला भव्य आणि दिव्य सप्त्याचं आयोजन या संस्थानं श्री क्षेत्र नरसिंह नामदेव या ठिकाणी केलेलं आहे. आणि या सप्त्यामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी शिवपुष्प माझ्याकडे संस्थांच्या वतीनं आलेले आहे. आमच्या आदरणीय श्री हरिभक्तपरायण रमेश महाराज मगर यांनी फोन लावला, म्हणजे महाराज तुमची एक यावर्षी कीर्तनाची सेवा आम्ही संस्थांच्या वतीनं आम्ही बसलो, म्हणे तुमची एक सेवा आम्हाला सप्त्यामध्ये घ्यायची. माझा काय अधिकार नाही लखन महाराज एवढ्या मोठ्या सप्त्यामध्ये कीर्तन करावं. वास्तविक पाहता त्या लेवलचं मी महाराज नाही, पण नामदेवरायाची कृपा आहे का नाही. होता कृपा त्यांची पशु बोले वेद, त्यांची जर कृपा झाली महाराज तर पशु वेद बोलते. मी तर एक मनुष्य आणि कीर्तनाचा उगम या भूमीतून झाल्यामुळं आणि या भूमीत माझाही जन्म झाल्यामुळं ही गादी मला आज प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात ना, पूर्वीची काही जर पुण्य असेल तर संतांची सेवा घडत असतील. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य पडले बहुता दिवसा, पुण्य पडले बहुता दिवसा, पुण्य पडले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा टसा, भाग्य उदयाचा टसा, भाग्य उदयाचा टसा, भाग्य उदयाचा टसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरणी पावलो, संत चरणी पावलो, संत चरणी पावलो. आधी फिटले माझे कोडी, आधी फिटले माझे कोडी, आधी फिटले माझे कोडी, आधी फिटले माझे कोडी, आधी फिटले माझे कोडे, आधी फिटले माझे कोडे, आधी फिटले माझे कोडे, आधी फिटले माझे कोडे. रे बहुता दिवसा भाग्य उदयाचा टसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. पडले बहुता दिवसा भाग्य उदयाचा टसा, झालो सन्मुख चरणी, संत चरणी पावलो. वा वा वा. संतांची सेवा घडण्यासाठी पूर्वीचं पुण्य लागते आणि ते माझ्या पदरात प्राप्त झालेले आहे की नाही. कृत्य कृत्य झालो, विचार केली तो पावलो. हा सप्ताह म्हणजे सामान्य गोष्ट नाही. ज्यांच्या भूमीमध्ये आपण आहोत, ज्यांच्या चरणाच्या रजाची माती भगवंताच्या मुखाला लागाव,
देव त्यांच्या चरणाच्या मातेची इच्छा करतात अशा भूमीत आपण जन्माला आलेलो आहोत. विठाला विठाला पाठी चाले देव स्वतः नामदोऱ्याच्या माग माग चालतात. एकच उद्देश की नामदोऱ्याच्या संतांच्या चरणाची रज माझ्या कपाळाला लागाव. एवढी ही भूमी पवित्र आहे आणि अशा पवित्र भूमीमध्ये आपण या ठिकाणी सेवा करावं. किती भाग्यवान आहो आपण. जेथे वैष्णवाचा वास पुण्यभूमी पावन देश 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 पावन देश. अशा पवित्र भूमीमध्ये असं भव्य आणि दिव्य आहे. थोडीशी पब्लिक कमी पण पब्लिकवर जायचं नाही. दर्दी आहे सगळे आहे का नाही. पब्लिकचं व्हायचं काम नाही. कारण सेवा कोणाच्या दरबार का अधिकारी नाम देव फिरविले देऊळ सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी सामान्य गोष्ट आहे का हो. नामदोऱ्याला समोर जाओ आणि देवाला सांगा देवा बाबाचा आदेश आहे नैवेद्य घेऊन आलो. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली पाषाणाची मूर्ती थरथरा कापली पाषाणाची मूर्ती थरथरा कापली पाषाणाची मूर्ती थरथरा कापली देवती लागली नागासवे देवती लागली नागासवे देवती लागली नागासवे. हा अधिकार जर कोणाचा असेल श्री क्षेत्र नरसिंह नामदेव निवासी नामदोऱ्याचा जगाच्या मालकाला जीव घालण्याची ताकद पाषाणातून देवाला जाग करायचं नैवेद्य चारायचा. आमचे वामन महाराज दृष्टांत सांगतात देवा खासाल तर खाण्यात मी दोरी सोबत आणली इथं आटपोतून फाशी घेतो हे का नाही. म्हणजे हा अधिकार कोणाचा असेल तर नामदोऱ्याचा आणि त्यांच्या दरबारात सेवा आपली किती भाग्यवान. आपल्यासारखी भाग्यवान आपणच. विठाला विठाला आहे तोपर्यंत सेवा करून घ्यायची. पुढं आपण सेवा करायला तर दिसलच म्हणून सांगता येत नाही. आता इकडे तिकडे पुंटकी हलवायचे कॅमेऱ्यात आपण दिसतो. आपण कदाचित गेलो बी यूट्यूबच्या रूपाने आपण जिवंत राहणार आहोत. विठाला विठाला या ठिकाणी संस्थांचे या ठिकाणी मी नारळ गादीहून धन्यवाद देतो संस्थांना की ही सेवा माझ्या पदरामध्ये टाकलेली आहे. कारण आपला अधिकार नसताना देखील त्यांनी माझ्यावर हे ठेवलेला विश्वास हे का नाही. फार मोठं ठिकाण नामदोऱ्याचं तर पब्लिकचं वातावरणाच्या हिशोबानं कामधंद्याच्या हिशोबानं नाही येणं झालं पण आहे तेवढे खूप आहेत महाराज. ज्यावेळेस श्री जगद्गुरू तुकोबाराय कीर्तन करायचे तुकोबारायच्या कीर्तन असं का फार बहुसंख्येनं उपस्थित माणसं नसायची. दगडाच्या टाळामधून तुकोबाची अमृतवाणी बाबाजीचा पडपाणी तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पडपाणी दगडाच्या टाळामधून गायले दगडाच्या टाळामधून गायले कारण आपल्याला ह्या गोष्टी माहीत नाहीत पण निळोबाराय त्यांचे शिष्य असल्यामुळे सांगून ठेवतात लिहून ठेवतात. अहो
आमच्या गुरुचं ज्या ठिकाणी कीर्तन चालू असायचं काचे टाळण काचे मायक हो असं सांगतात श्री जगद्गुरु तुकोबाराय. कीर्तन करायचे, अंधार असल्यामुळं लाईटाची व्यवस्था नाही, असं ते असते ना ते टेंभा लावून ठेवायची. कोण तेल टाकलं त्याच्यात जगाचा मालक टेंभा झाला. म्हणजे ही ताकद संतांच्या कीर्तनामध्ये होती आणि आपलं कीर्तन त्यांच्या भूमीत आहे. विठाला विठाला मोठमोठाले हस्ते आपल्या कीर्तनावर उपस्थित आहेत. महाराष्ट्रात ख्यातनाम मर्दंग वादक म्हणजे ज्यांचं नाव झालेलं आहे. आम्ही फक्त लखन महाराज तुमचा मर्दंग ऐकतो आणि साक्षात आज जर तुम्ही आमच्या कीर्तनाला उपस्थित असाल तर मी पहिलेच सांगून गेलो की पुण्य फळले भाग्य उदयाचा ठसा आहे का नाही. म्हणजे पूर्वीचं काहीतरी पुण्य असेल तुम्ही आमच्या कीर्तनात साथ करायला उभे आहात म्हणून तुम्हाला नारदे गादीहून प्रणाम करतो, धन्यवाद देतो. तसेच आमचे नामदेव महाराज यांच्या संगतीला आहेत. नामदेव महाराज काहीतरी भाग्य असेल गुरुच्या समोर वाजवता यायला. आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आमचे नामदेव महाराज नरवाडे आपला पहिलाच टाईम. आमचे उत्तम महाराज परम मित्र आमचे उत्तम महाराज लोढे गायन सम्राट, आमचे माधव महाराज लोंढे, आमचे वरुडकर मामा तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि मस्के महाराज सुंदर गायन करतात, सुंदर वाजवतात देखील, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ज्यांचं अहोरात्र या ठिकाणी सेवा आहे या दोन माणसाची आमचं कधीमधी येणं असते, पण खरी सेवा जर असेल तर या दोन माणसाची. आमचे लांभाडे बाबा, आमचे देशमाने बाबा यांचे अहोरात्र नामदेवच्या दरबारात कोणी असो किंवा नसो हे दोघंजण उभेच असतात म्हणून त्यांना पुनर्श एकदा नारद गादीहून धन्यवाद देतो. आमचे थोरात मामा आणि संपूर्ण विठ्ठल महाराज वामन गोपाल महाराज या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो. विशाल दादा, ऋषिकेश दादा, महादेव भाऊ, उत्तम दादा, शंकर मामा, दिंडी चालक, नाथ महाराज, जगन महाराज, आमचे फडकरी, आमचे चाळीसगावचे फडकरी, आमचे वर्णे बाबा, तसेच रामजी, संपूर्ण गावातील बाहेरगावून आलेले वरुडकर, विठ्ठल अण्णाचे संस्थेतील विद्यार्थी आणि सुंदर ज्यांची सिस्टीम आहे आमच्या नर्सीचीच आहे बरं तडस, यांना देखील नारद गादीहून धन्यवाद देतो. शिवाजी मामा आणि वरुड गवळे ज्यांचा आज विनापहार आहे. आणि आमचा देखील आमचं कीर्तन नियमानं उद्या पाहत होतं. उद्या आमचं गाव आहे पण ते लक्षात नसल्यामुळं मी कोणाला दोष देत नाही. त्यांना माहीत नाही, मलाही माहीत नाही. त्यांना मग फोनवर तारीख घेतली म्हणजे महाराज एक तारीख घ्यायला लागलो, पण तारीख किती होती हे काय मला माहीत नव्हती. आणि गाव आमचं आहे हे बी आम्हाला काय माहीत नव्हतं. पण हे मग ते छापत गेल्यावर मग ते गावाची यादी काढली की आमचं गाव उद्या चलं विनापहारा. आणि त्या संस्थांचा असा नियम आहे ज्यांचं गाव त्यांचं अन्नदान, त्यांचाच कीर्तनकार, त्यांचाच हरिपाठ संपूर्ण त्यांचंच असल्यामुळं जर आमचं वास्तविक पाहता आपल्या सप्त्यात कीर्तनाची आपली इच्छाच नव्हती. म्हणजे या सप्त्यात कीर्तनाला माझा नंबर लागला नाही ही संकल्पना देखील नव्हती. पण तरी संस्थानं मला एक चानसच म्हणता येईल हे का नाही. पण त्यांनाही माहीत नव्हतं की त्यांचं आपलं गाव आहे म्हणून. वरून मन लागले आपल्या गावाच्या दिवशी तुझं कीर्तन पाहिजेत होतं. पण एक भरलेल्या तारखी माणसं मागं पुढं मोठाली माणसं इथं मागं पुढं होणं शक्य नाही म्हणून देखील त्यांनाही दोष नाही, आपलाही दोष नाही, गावकऱ्याचा दोष नाही. पण कीर्तन घडलं हे महत्त्वाचं. विठाला विठाला कोणी राहिले असतील इनेकर बाबाला सोडून तर सर्वांना नतमस्तक होतून कीर्तनाला प्रारंभ करतो. आपल्याला कीर्तन फक्त आता 10 वाजेपर्यंत करायचं. पाणी उघडला आणि सगळंच घरचे माणसं असल्यामुळं पुन्हा यूट्यूबवर पहिलं कीर्तन आहे आपलं. यूट्यूबवर बोलण्याचा पहिला योग मी कोरडे महाराजाला, सोपान महाराज कोरडे यांना कॉल केला. महाराज म्हणलं आपलं काही यूट्यूबला कीर्तन आत्तापर्यंत म्हणजे आपला फोटो काढायलाच माणूस नसते. कीर्तनाला गेलो फोटो काढायला माणूस नसते. एखाद्या म्हणलं घे फोटो काढ ना आपला, तर ते बी कटाळा करते काय ते महाराज तेच लेवलनं फोटो काढणं आपला फोटो काढत नाही. पण ते म्हणले महाराज काही टेन्शन घेऊ नका, मी आमचं ते कॅमेरा वगैरे घेऊन येतो. आणि या संस्थानलाच या ठिकाणी नामदेव जनाबाई यूट्यूब चॅनल, मगर महाराज देखील या ठिकाणी 2 चॅनल. आता कीर्तन यूट्यूबला सोडतंय कोण आहे का नाही. आता 2 चॅनल आहेत. आता ते काटाकोटी करून जे चांगलं वाटलं ते सोडण्यात प्रयत्न करा, जे वाईट असलं ते काटून टाका. विठाला विठाला एका अभंग आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा. आणि या ठिकाणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भक्ताची ओळख पटवून देतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास. वास्तविक पाहता महाराज आमचा प्रश्न आहे तुम्हाला,
आम्ही एवढे सुज्ञ अज्ञान हो का की आम्हाला संत कळत नाही. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराज सांगतात नाहीत कळत संत आपल्याला. का कळत नाही? पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटासाठी संत पोटासाठी संत झाले कलित बहुत. झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत. झाले कलित बहुत. बहुत बहुत. महाराज सांगतात संत ओळखायलाच येत नाही. टिळी टोपी माळा देवाचे गबाळ वांगवी वगळ पोटासाठी. वांगवी वगळ पोटासाठी. वांगवी वगळ पोटासाठी. वांगवी वगळ पोटासाठी. तिला टोपी वाला देवाचे गबाळ. तिला टोपी माळा देवाचे गबाळ. तिला टोपी माळा वाघवी वगळ पोटासाठी. वाघवी वगळ पोटासाठी. वाघवी पोटासाठी. पोटासाठी. गोड गोड प्रमाण दिलं आमचे नामदेव महाराज. टिळी टोपी माळा देवाची गबाळ वाघवी वंगोळ पोटासाठी. अरे आपलं पोटाचं खळग भरण्यासाठी त्याने टिळे लावले. वास्तविक पाहता याला संत म्हणता येत नाही. लखन महाराज आमच्या गावात या झाले कलित बहुत. अरे आपलं पोटाचं खळग भरण्यासाठी लोक काहीही उद्योग करायला लागले. पण श्री जगद्गुरु तुकोबाराज सांग तुम्ही यांच्या मागं लागू नका. मी सांगतो त्यांना भक्त म्हणा. अभंगाचं पहिलं चरण. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना जे. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना जे. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पास निवारोनी. गेले आशा पास निवारोनी. गेले आशा पास निवारोनी. विषय तो त्यांचा. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा. विषय तो त्यांचा. विषय तो त्यांचा झाला नारायण. आशा पास निवारोनी. गेले आशा पास निवारोनी.
विषय क्रोधाचा विषय क्रोधाचा झाला नारायण विषय क्रोधाचा विषय क्रोधाचा झाला नारायण 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 नारायण. महाराज सांगतात मी म्हणतो ना त्यांना तुम्ही भक्त म्हणावा. गोड चाल म्हणली विठाला विठाला हरे विठाला विठाला ऐसे जाना जे देही उदास. देहावर उदास कोणी असते महाराज, पण ज्यावेळेस जो संत भक्ती करते ना तो देहावर उदास असणं तो अलग आहे. जे देही उदास आणि जो देहावर उदास आहे तो भक्त जाना. असं कोण सांगतं? श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार. का हो महाराज असा एखादा आम्हाला दृष्टांत सांगा की जो भक्त देहावर उदास आहे. या ठिकाणी नामदोऱ्याच्या गाथ्याचं पारायण चालू आहे आणि नामदोऱ्याच्या गाथ्यामध्ये एक दृष्टांत आलेलं आहे. लखन महाराज कथा चाललेली आहे. कमिला कमाल कबीर हे का नाही त्यांची कथा आलेली आहे. ज्यावेळेस विश्वमाऊली ज्ञानोबारा असतील, नामदोऱ्या असतील, सोपान काका, निवृत्तीदादा हे संपूर्ण संत मंडळी चोखोबारा असतील, ज्यावेळेस काशीला जातात कबीरदासाच्या घरी आणि संत ज्यावेळेस घरं येतात तोची दिवाळी दसरा आनंद झाला. कबीरदासांना घरामध्ये आले आणि कमाला सांगितलं कमाला अरे आपल्या घरी संत आले ना, आपल्याला आनंद झाला. संत रात्रभर आपल्या घरी थांबणार आहेत मुक्कामासाठी आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था आपल्याला करायची आहे. त्यावेळेस कमाल आपल्या आईला सांगते आई संत आले आपल्या घरी, बाबा सांगतात भोजनासाठी काही करा. त्यावेळेस आई सांगते कमाला अरे रात्रपासून तू स्वतः उपाशी, मी उपाशी आणि बाबा देखील उपाशी, आपल्या घरी अन्नाचा कण नाही. मी तर सांगेल बघा आज आपण ज्या संतांचं नामस्मरण करतो, त्या संतांचं कीर्तन करतो, आपले दिवस चांगले आहेत. पण संतांनी काय दिवस भोगली, संतांनी गरिबी का भोगली, संत एवढे गरीब होते का? वास्तविक पाहता नामदोऱ्यानं वाळवंटात जाऊन वाळवंटाकडं पाहिलं जरी लखन महाराज ते वाळवंट संपूर्ण परिसाच हो. प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंट परिस केले ही ताकद होती संतांची. पण तरीही देखील राजाबाई सांगतात 14 मनुष्य आहेत माझे घरी, हिंडता ती दारोदारी अन्नासाठी. लावणी लंगोटी झाले ते गोसावी, लंगोटी झाले ते गोसावी, लंगोटी झाले ते गोसावी, लंगोटी झाले ते गोसावी. नामची उठाउठी कोण करी, अरे अरे आमच्या मालकानं लंगोटी लावली झाले ते गोसावी. आता आमची उठाउठी कोण करी, 14 मनुष्य आहेत माझे घरी, हिंडता ती दारोदारी अन्नासाठी. वास्तविक पाहता जयाची हे द्वारी, सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बोळ, रेडा बोळ करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. मी तर सांगतो विश्वमाऊली ज्ञानोबाराच्या घरी सोन्याचा पिंपळ आहे पण तरीही खाण्यासाठी अन्न नाही. विठ्ठला विठ्ठला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात लखन महाराज रिद्धी सिद्धी दासी काम धेनू गाय, परी नाही भाकरी भक्षावया. त्यांच्या घरी रिद्धी सिद्धी दासी आहेत, कामधेनू घरी आहे पण तरी भाकरी भक्षावयासाठी नाही, कारण का श्रीमंत आहेत. रिद्धी सिद्धी दोघी अंगण झाडी ती, उचिष्टे काढीची मुक्तिचारी, उचिष्टे काढीची मुक्तिचारी. रिद्धी सिद्धी दोघी अंगण झाडी, उचिष्टे काढीची मुक्तिचारी, उचिष्टे काढीची मुक्तिचारी, उचिष्टे काढीची मुक्तिचारी. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडी ती. रिद्ध्या सिद्ध्या त्यांचं स्वतः संतांचं अंगण झाडत होत्या तरीही त्यांनी गरिबी पत्कारली.
श्रीमंत असावं त्यांनी सांगावं आम्ही गरब. आता लक्ष्मण महाराजांनी पखवाद वाजव आणि त्यांनी एखाद्या दुसऱ्या मर्दंगाच्याला म्हणावं की बाबा आपल्याला काय पखवाद वाजवता ती वाजवता येवा आणि त्यांनी म्हणावं मला वाजवता येत नाही. हे सुंदर गातात बाबा तुमच्या पुढं काय गावा आम्ही आम्हाला काय येते असं गाता येऊन नंतर म्हणावं. त्यांच्याकडे श्रीमंती होती पण त्यांनी गरिबी भोगली. का गरिबी भोगली की देवाची प्राप्ती करायची होती. विठाला विठाला कमाल सांगते कबीरदास सांगतात बाबा अहो आपल्या घरात संताला जेवण घालण्यासाठी एवढं आपल्या घरात अन्न नाही हो. कबीरदास महाराज म्हणतात कमाल आता काय करायचं. त्यावेळेस कमाल सांगते बाबा वाण्याचं दुकान आहे आपल्याला चोरी करावं लागल. त्यावेळेस कमाल आणि कबीर त्या वाण्याच्या दुकानापर्यंत जातात. दुकान लावेल आहे कुलूप लावेल आहे 11चा टाईम आहे. त्यावेळेस कमाल सांगते बाबा आता दुसरा पर्याय नाही संत विलमुख आपल्याला जाऊ द्यायचे नाही मग आता काय करायचं आपल्याला चोरी करावं लागल. कबीरदास सांगतात बाबा चोरी करणं चांगलं नाही पण तरी कमाल सांगते बाबा जर संत जर जेव घालायचे असते चांगलं जर काम करायचं असतं खोटं बोलायला काही हरकत नाही. मी दुकान फोडतो आणि आपल्याला जेवढं लागते तेवढं धान्य घेतो. त्यावेळेस कमाल आणि लखन महाराज ते दुकान फोडलं आणि जेवढा शिदा लागते तेवढाच शिदा आणला म्हणजे दुकानाच्या बाहेर नाही आले. वडिलाकडे दिलं बाबा हा शिदा घ्या म्हणले तुम्ही. पण परत कमालाने विचार केला बाबा मी आता दुकान फोडलं पण कदाचित आपण गेल्यानंतर जर बाहेरचे जर चोर आले ते संपूर्ण वाण्याचं दुकान चोरून नेतील दुसरे चोर. मग काय करतो कमाला. त्यावेळेस कमाल सांगते बाबा तुम्ही बाहेर थांबा म्हणले मी वाण्याला जागं करतो. त्यावेळेस कमाल आणि वाण्याला जागं केलं दुकानदाराला जागं केलं आणि जागं करता करता कमाल पळतोय. त्या फोडलेल्या दरवाजातून बाहेर येणार कमाल शिर बाहेर आलं आणि धड संपूर्ण शरीर अंदर राहिलं मधामध्ये राहिलं. त्या दुकानदारानं कमालाचे पाय धरले आणि बाहेर बाबाने मुंडकं धरलं. त्यावेळेस कमाल सांगते बाबा तुम्ही काय करा आता मी जर आत गेलो हा वाणी संपूर्ण गावाला सांगेल की कबीराचा मुलगा चोर आहे आणि जर अशी जर बोंब झाली की संत विलमुख जातील. बाबा काय करा एखादं कोयतं वगैरे काहीतरी घ्या आणि माझा विळा काप. संताती हे पायी घरचा वे शरीरा 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 संगतो कबीरा कमल सिंह संगतो कबीरा कमल सिंह कमलाने फिर हरडोरे बोले कमलाने फिर हरडोरे टाके वा वा कमालने आपल्या बाबाला सांगा बाबा त्या तिथला विळा घ्या आणि माझी मान कापा. कबीरदासानी विळा घेतला आणि आपल्या पोटच्या लेकराचा गळा कापला आणि शिदा घेऊन आणि ते शिर घेऊन घरी गेले आणि संत जीव घातले. श्री जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास निवारोनी. जर भक्त जर ओळखायचे असतील तर असे बघा कोणते भक्त ऐसे जाना कैसे जाना कमलासारखे. विठाला विठाला देही उदास देहावरच का उदास सांगतात श्री जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात देह आणिला पाचाचा उसना चेके ज्याचा त्याला देणे आहे. जर आपण परख्या माणसाची एखादी जर वस्तू असली ऋषिकेश महाराज ते आपल्याला परत द्यावं लागते हे ध्यान आपल्याला असलं पाहिजे. तर हा आपला देह कोण दिलेला आहे देवे दिला देह भजना गोमटा झाला फाटा बदिकेचा सोया झाला फाटा बदिकेचा सोया झाला फाटा बदिकेचा सोया झाला फाटा बदिकेचा देवे दिला देहो भजना गोमाटा
फाटा बाधिकेचा तुया झाला फाटा बाधिके विराजे भजन माता तुया झाला फाटा बाधिकेचा तुया झाला फाटा बाधिकेचा हा जर देह आपल्याला जर उसना दिला असेल तो या झाला फाटा बाधिकेचा भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारून. याच्यात परत थोडासा बारकावा आहे. गेले आशा पास निवारून एकंदर 7 पास सांगितले. अहमपास, दारापास, पुत्रपास अशा 7 पास सांगितले. अहमपास म्हणजे मी आणि माझं. आता हे जवळपास सर्वांनाच लागू झालं. मी आणि माझं, मी आणि माझं. हे मी केलं, मी ते केलं, मी ते केलं, पण आपण काहीच नाही केलं. हे जर करता करविता जर कोण असेल तर जगाचा मालक. चाले हे शरीर कोणाची आसते, शरीर कोणाची असते हे शरीर कोणाची असते शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिवीण कोण बोलवितो हरिवीण कोण बोलवितो हरिवीण. एक कवी ऐकवी एक नारायण याचे भजन चुकून नको. तुझी वा, वा. याच तेने वेदासी बोलले तुझी याच तेने वेदासी बोलले तुझी याच तेने वेदासी बोलले तुझी याच तेने वेदासी बोलणे तुझ्यासी चालले तुझी तुझ्यासी चालणे तुझी तू समर्थ ब्रह्मांडाचा गणे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा गणे ब्रह्मांडाचा धनी तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. गेले आशा पास निवारोणी विषय मी काय सांगा लागलो की गेले आशा पास निवारोणी एकंदर 7 पास सांगितलेले. सप्तही पाशाची निवृत्ती रामनामे करी मारुतीपती. कशाच्या बळावर? भक्तीच्या बळावर. अभंगाचं विष येतो त्याचा झाला नारायण विष येतो त्याचा झाला नारायण विष त्याचा झाला नारायण विष येतो 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 त्याचा झाला नारायण. जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विष झाला नारायण विष झाला नारायण. 7 पास सांगितलेले आहे आणि शास्त्र सांगते सप्तही पाशाची निवृत्ती रामनामे करी मारुती. पण कशाच्या बळावर? विषय येतो त्यांचा झाला नारायण. पाण्यामुळे आपल्याला कीर्तन जर असं आटपत घ्यायचं. विठाला विठाला आणि मंत्रानं भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरं काहीच केलं नाही. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्र ही न कळे दिवस नाही कळे अंगे खेळे
दैवत नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी सततम कीर्तयंतो नाम सदा नाम घोष करी हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. भगवंताच्या भक्तीशिवाय हनुमंतरायानं काहीच केलं नाही. त्याने फक्त देवाची भक्तीच केली आणि नामस्मरण केलं. अधिकार किती प्राप्त झाला? हनुमंतरायाला अधिकार किती प्राप्त झाला? संपूर्ण सेना बेजार होती की आईसाहेबाचा शोध घेण्यासाठी. पण त्या गीत पक्षांनी सांगितले की मी या इथून आईसाहेब कुठे ते सांगू शकतो, मी जाऊ शकत नाही. हनुमंतराय एका क्षणात भगवंताचं नामस्मरण केलं. जय श्रीराम आणि उड्डाण केलं. करुणी उड्डाण केले लंकेची शोधून जाळीली लंका धन्य धन्य म्हणे तुका. हनुमंतरायाला एवढी शक्ती का आली की फक्त भगवंताचं नामस्मरण. तेवढी सोपी गोष्ट नाही. आपल्या नरशीतले बी बाहेरगावचे बी पोरं गावातल्या गावात गुंड्या सोडतात. असे भिरी गाड्या पळवतात तिकडं जातात, वापस येत नाही. गावातल्या गावात डेअरिंग करतात पोरं. तूही पाहतो, तू हिंगोलीत जाय आणि मग त्या पोराला म्हणा तूही पाहतो, वापस येत नाही. पण हनुमंतरायाची शक्ती पहा. हनुमंतरायानं उड्डाण केलं, लंकेत गेले आणि लंकेत जाऊन जाळी येली लंका. सोपी गोष्ट आहे का हो? लंकेत जायचं, लंका जाळायची सोपी गोष्ट नाही. पण ते केलं कार्य. कशाच्या बळावर केलं की विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता त्याने संपूर्ण जनाचा त्याग केला. जनाचा का त्याग केला सगळ्यालाच माहीत आहे. समाज माणसाला जगू देत नाही. तुमचं आमचं सांग जाऊ द्या. अयोध्येसारखं राज्य नव्हतं कोणतं. पण अयोध्येत देखील एक माणूस असा निघाला की आईसाहेबाला जगाच्या मालकीनीला त्या माणसानं पाप लावलं. 6 महिने सीता आईसाहेब लंकेत राहिली. ती का लय चांगली असेल का? सीतेचा त्याग केला प्रभू रामचंद्रानं. जनाचा त्याग केला. कोण? संतान. नावडी जन धन का आवडत नाही? वास्तविक पाहता धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जर धन जीवनात नसेल तर कोणी कोणाला किंमत द्यायला रिकामं राहिलं नाही. पैसा जीवनामध्ये पैसा तेरे 3 नाम परशा परशु परशुराम या जीवनात. आता तरी ऋषिकेश महाराज पैशाशिवाय जगात किंमत नाही. सामान्य माणसाला कोणी विचारायला तयार कोणीच विचारत नाही. त्याला सामान्यच समजतात. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला सामान्य समजतात. आजही आपल्या गावात जे श्रीमंत लोक आहेत त्यांना शेडजी म्हणतात. विठाला विठाला अरे विठाला 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 भाई रे सब पैसे के भाई. भाई रे सब पैसे के भाई. भाई रे सब पैसे भाई. भाई रे सब पैसे भाई. दिल का साथी नहीं रे कोई. दिल का साथी नहीं रे कोई. दिल का साथी नहीं रे कोई. दिल का साथी नहीं रे. दिल का साथी नहीं रे कोई. जब अपने पल्लों में पैसा हो तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मिठा बोले. भाई रे सब पैसे भाई. भाई रे सब पैसे पैसे के भाई. भाई रे सब पैसे के भाई. जवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. हे का नाही? इंद्रिये मावळली आला बागुला आजा. कैसे विपरीत झाले हा देह नवी तुझा. जोवरी चण जोपर्यंत पैसा आहे ना तोपर्यंत लोक मानतात. नाही तर
बाईल म्हणे खर मरता तोरे बरे घर मरता तरी बरे मरे खरे मरता तोरे बरे घर मरता तरी बरे आसिले घर तुमकोनिया आसिले घर तुमकोनिया आसिले घर तुमकोनिया जवळचा पैसा संपला आणि शरीरातली जेवानी संपली, कोणी कोणाला किंमत द्यायला. तर आपण संपूर्ण शेतकरी माणसं. आता मी झेंडू लावला, लखन महाराज तुम्ही झेंडू लावला होता नाही का? फसलं तुमचं काम. आपल्या शेतात झेंडू लावायच्या अगोदरपासून आपण वाफा तयार करतो, बेड तयार करतो, इतकुल रोप लावतो. इतकी आपल्या लेकराची जशी व्यवस्था करतो तशी त्या झेंडूची व्यवस्था आहे. कोटपर्यंत आहे. दिवाळी दसरा झाला की झेंडू इसरा रुटर हाणतात. जोपर्यंत त्या फुलाचा पैसा आपल्याला भेटतंय तोपर्यंत त्या फुलाची किंमत आहे. ड्रिचिंग आहे, झेंडू आहे, फवारणी आहे का नाही. दिवाळी झाल्यावर बी झेंडूची फवारणी करणारा माणूस आपल्याजवळ आहे. विठाला पण महाराज सांगतात द्रव्याचा आम्ही त्याग केला. कारण का त्याग केला? द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा वास्तविक पाहता खरंच द्रव कर्म आपण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. अनर्थ अनेक सांगितले पण आता टाईम आहे 10-15 मिनटं 20-25 मिनटं टाईम आहे. पण पाणी सूत्र देईन, त्याच्यामुळं आपण कीर्तन जरा असं पुढं न्यायचा प्रयत्न करायला आहे का नाही. नावडी जन धन नावडी माता पिता का आवडत नाही. आपण प्रमाण सांगून गेलो आहे का नाही. प्रल्हादी जनक बिभीषणी बंधू राज्यमाता निंदू भरते केले महाराज. आम्ही या संपूर्ण गोष्टीचा त्याग केला. तुम्ही सांगताना या गोष्टीचा त्याग करा. आम्ही केलाय त्याग, पण कदाचित येऊ नाही. जर आलं महाराज आमच्यावर संकट तर आमचा सांभाळ कोण करेल. त्यावेळेस महाराज सांगतात, अरे तुम्ही त्या भगवंताच्या नामाचं मंगळसूत्र तुम्ही गळ्यामध्ये घातलं ना, माळ घातली ना, मुखामध्ये भगवंताचं जर नामस्मरण घेतलं, विषय तुमचा नारायण जर केला, तुमच्यावर कितीही संकट येऊ द्या, देव तुमच्या मागं पुढे राहून तुमचा सांभाळ करते. अभंगाचं निर्वाणी गोविंद आसे मागे